सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो आदेश, अलख निरंजन, गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरु बड़ेबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सगळ्यांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आज मार्गदर्शन महाराज सांगत होते, मार्गदर्शन करायचंय तर गुरुपौर्णिमा आपल्या सगळ्यांचा आवडतीचा दिवस, आपल्यासाठी ती दिवाळी आहे। तर आज गुरुपौर्णिमेबद्दल थोडंसं मार्गदर्शन आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं गुरु कसा करावा, देहधारी गुरु कसा करावा, महाराजांना गुरु कसं करावं, हे आपण आता या मार्गदर्शनात जाणून घेऊ। तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, श्री दत्त महाराजांचे, श्री शंकर महाराजांचे, त्याच्यानंतर नवनाथ महाराजांचे व्हिडिओ मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यानंतर गुरुचरित्राबद्दल माहिती, दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती, नवनाथ पारायणाबद्दल माहिती आपल्याला अवश्य मिळेल। आध्यात्मिक प्रगती कशी करावी, आध्यात्मिक मार्गदर्शन हे आपल्याला या यूट्यूब चॅनल दत्तछंद आध्यात्मिक भवन या यूट्यूब चॅनलवर मिळेल। तर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा। माझं नाव आहे श्री समीर संजय कसरेकर, गुरुजी आध्यात्मिक मार्गदर्शक। तर आपण मार्गदर्शन चालू करू। मार्गदर्शन असं आहे की गुरु आपण पाहिला, देहधारी गुरु का करावा, देहधारी गुरु कशासाठी करावा, हे आपण मागच्या मार्गदर्शनामध्ये पाहिलं आहे। तर आता त्याच्या पुढचं आपण पाहत आहोत की जर तुम्हाला देहधारी गुरु करायचा नसेल तर काय करावं, कोणाला गुरु करावा। येत्या 29 जुलै 2026 या रोजी गुरुपौर्णिमा आहे। तर आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त करा, आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस आहे। तर अवश्य सगळ्यांनी त्या दिवशी गुरु करावा। देहधारी गुरु करता येत असेल तर देहधारी गुरु करावा। कसा ओळखायचा, देहधारी गुरु कसा करायचा, हे मागच्या मार्गदर्शनामध्ये सांगितले आहे। त्याची लिंक मी या व्हिडिओमध्ये देईन, या मार्गदर्शनामध्ये त्याची लिंक देईन। तो व्हिडिओ अवश्य सगळ्यांनी बघा। देहधारी गुरु कसा करावा आणि त्याचे काय नियम आहेत, किंवा कान फुंकणं असेल, माळ जपून घेणं असेल, माळ मंत्रित करून घेणं असेल, तर ह्या गोष्टी देहधारी गुरुकडनं मंत्रित करून घ्याव्यात। कसा करावा याचं मार्गदर्शन तिथे केलेलं आहे। तर अवश्य तो व्हिडिओ बघावा सगळ्यांनी। तर जर समजा कोणाला देहधारी गुरु करायचा नसेल तर महाराजांना, दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना, स्वामी समर्थ महाराजांना, त्याच्यानंतर नाथ महाराजांना, किंवा तुम्हाला जे इष्टदैवत तुम्हाला आवडतं त्याला कसं गुरु करावं, सगळ्यांसाठी पद्धत एकच आहे। कसं गुरु करायचं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवसभर सकाळी ब्राह्म्य मुहूर्तापासनं रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही महाराजांना गुरु करू शकता, कुठल्याही तुमच्या इष्टदेवताला। मी महाराजांना असं म्हणत नाहीये, मी म्हटलं दादा म्हटले स्वामी समर्थ महाराजांना करा, श्री गुरुदेव दत्त महाराजांना करा, तर त्यांनाच करायला पाहिजे असं आहे का? नाहीये। तुम्हाला जो देव आवडतो, तुम्ही ज्याची सेवा करताय, तो गुरु तुमचा असला पाहिजे, मार्ग दाखवणारा कोणतरी असला पाहिजे। म्हणून देहधारी गुरु करायला पाहिजे खरं तर। पण समजा तुम्हाला देहधारी गुरु करता आला नाही तर महाराजांना तर अवश्य गुरु करावा, दरवर्षी गुरु करावा। आपल्या गाडीला, आपण जी गाडी चालवतो, 2 व्हीलर असेल, कार असेल, याला तुम्हाला दर 2 महिन्याला साफ करावं लागतं, किंवा 1 महिन्याला असेल, 2 महिन्याला असेल। त्याच्यावरती धूस असते, ती घाण सगळी स्वच्छ करून ती पूर्ण नवी कोरी गाडी होते, नवी कोरी गाडी सारखी होते। पूर्ण पाणी बिणी मारून तुम्ही सगळी घाण काढून टाकता, चिखल असेल, सगळं असेल, मळब असेल, ते सगळं गाडीवरचं काढून टाकता। तसं आपल्या मनावरचं मळब हे पूर्ण निघालं पाहिजे। त्यामुळे आणि आपल्या शरीरामध्ये एक चैतन्य निर्माण झालं पाहिजे, त्यासाठी ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, आध्यात्मिक आपली सेवा वाढली पाहिजे, आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे, यासाठी महाराजांना अवश्य गुरु करावा। तर कसं गुरु करायचं त्याची एक पद्धत सांगतो। सकाळी उठल्यावर तुम्ही दिवसभरात कधी करू शकता, ऑफिसमधनं आलात, संध्याकाळी हातपाय तोंड धुतले आणि केलं तरी चालेल। सकाळी उठल्या पहिले सुचिरभूत व्हायचं, व्यवस्थित सुचिरभूत झालं, सोहळं नेसायचं, स्त्रियांनी साडी नेसायची। जर तुम्हाला 4 दिवसाचे 5 दिवसाचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही गुरुपद नंतरही घेऊ शकता। त्याच दिवशी गुरुपद घेतलं पाहिजे का महाराजांचं, तसं काही नाहीये, नंतरही गुरुपद महाराजांचं घेऊ शकता। तर गुरुपद कसं घ्यायचं, सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे झाली, तुमचे स्नान झालं, सुचिरभूत झाले, सोळं नेसलं, पूर्ण सोळं हे करायचं, सोळं नेसलं
आचमन करायचं. ओम केशवाय माधवाय नमः गोविंदाय नमः पूर्ण आचमन करायचं. आचमन झालं की त्याच्यानंतर ओम केशवाय नमः माधवाय नमः नारायण नमः गोविंदाय नमः गोविंदाय नमः मला पाणी तांबडात सोडून द्यायचं. असं 3 वेळा आचमन करायचं. घ्यायचं ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम नारायण नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः माधवाय नमः नारायण नमः गोविंदाय नमः असं गोविंदाय नमः हे 3दा आचमन करायचं. 3दा आचमन झालं की महाराजांना नमस्कार करायचा. एक नारळ, साहित्य काय लागेल तुम्हाला त्यासाठी? एक नारळ, पूर्ण नारळ लागेल. शेंडी म्हणजे सोललेला नारळ नाही घ्यायचा. एक नारळ, अख्खा नारळ पूर्ण घ्यायचा. नारळ घ्यायचा. त्याच्यानंतर छोटी खडी साखरची पुडी घ्यायची आणि कुठलंही एक फुल हे चालेल. तर स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित जे केंद्र आहे तिथं दिवसभर महाराजांचं गुरुपद घेता येतं. तिथं महाराजांचा अभिषेक असतो. तो प्रत्येकाला अभिषेक महाराजांच्या पादुकांवर पाद्य अभिषेक करता येतो. तिथे कान फुंकला जातो. जो मंत्र असेल तो प्रत्येकाला दिला जातो आणि तो जप गुरूंचा करत राहायचा आयुष्यभर. तर असं गुरुपद दिवसभर तिथं देणं चालू असतं. महाराजांचं गुरुपद तिथं केंद्रामध्ये दिवसभर चालू असतं. तुम्हाला जर घरी घेता आलं नाही तर केंद्रामध्ये अवश्य जा. केंद्रामध्ये दिवसभर तुम्ही गुरुपद महाराजांचं घेऊ शकता. तर एक नारळ, खडीसाखर आणि एक फूल एवढंच लागेल. हे घ्यायचं आणि महाराजांसमोर बसायचं आणि महाराजांसमोर बसून एक मंत्र देतो. तो मंत्र जो आहे तो म्हणायचा. महाराजांसमोर बसायचं. त्याच्या आधी महाराजांची मूर्ती असेल, महाराजांचा फोटो असेल, काही पण चालेल, त्यांच्या पायावर 3 वेळा तीर्थ प्रोक्षण करायचं. 3 वेळा तीर्थ टाकायचं महाराजांच्या पायावर. मूर्ती असेल तर मूर्तीवर, डोक्यावर नाही, मूर्तीवर म्हणजे मूर्तीच्या डोक्यावर नाही, महाराजांच्या डोक्यावर नाही, महाराजांच्या पायावर पादोदक अभिषेक करायचा. त्याच्यावर तुम्ही सेवा काय करायची हे पुढच्या मार्गदर्शनामध्ये सांगतो, पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यावर तुम्ही पादोदक अभिषेक करायचा म्हणजे त्याच्यावर फक्त पाणी टाकायचं. तो मंत्र जो आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटच्या याच्यामध्ये तो मंत्र मी देतो. गुरुपद घेताना महाराजांना काय म्हणायचं आणि तो मंत्र काय हा मी शेवटच्या ह्याच्यामध्ये टाकतो. तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. तर मंत्र देतो, तो मंत्र म्हणायचा आणि तो मंत्र म्हणून ते पाणी महाराजांच्या पायावर ओतायचं 3 वेळा. मूर्ती असेल तर मूर्तीच्या पायावर, फोटो असेल तर फोटोच्या तिथे पायावर ओतायचं आणि ते पाणी आपण पिऊन घ्यायचं. पादोदक अभिषेक आहे तो, पादोदक पाणी पिऊन घ्यायचं महाराजांचं. त्याच्यानंतर ते तुम्ही जे आणलेला नारळ आहे, खडीसाखर आहे आणि एक फुल हे घ्यायचं आणि यथाशक्ती दक्षिणा, जी काही तुम्हाला दक्षिणा वाटेल आपल्या गुरुला समर्पित करावी, जी काही दक्षिणा वाटेल ती दक्षिणा तुम्ही घ्यायची यथाशक्ती. तर या 4 गोष्टी घ्यायच्या. महाराजांसमोर बसून महाराजांना म्हणायचं, हे स्वामी समर्थ महाराज, आता इथं मी जेव्हा स्वामी समर्थ महाराज म्हणतोय तेव्हा तुम्हाला जे इष्टदैवत वाटेल, समजा तुम्हाला पांडुरंग असेल, साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, त्याच्यानंतर अजून कुठले असतील, श्रीकृष्ण असेल, कुठल्याही देवाला तुम्ही गुरु म्हणून करू शकता. तर दत्त महाराज असतील, जे कोणी असेल, तर इथं स्वामींच्या ऐवजी फक्त तुम्ही त्यांचं नाव घ्या. मी फक्त स्वामी समर्थ सांगतोय तुम्हाला की हे स्वामी समर्थ आजपासून, आज गुरुपौर्णिमा आहे, तर आज दिनांक 29 जुलै 2026 या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. या निमित्ताने मला तुमचं गुरुपद द्या आणि माझं गुरुपद तुम्ही स्वीकारा ही विनंती आहे. आणि आयुष्यभर तुम्ही मला असेच, माझा हात सोडू नका. आयुष्यभर तुम्ही मला मार्गदर्शन करा, माझ्या पाठीशी उभं राहा. माझ्या सुखदुःखात आयुष्यात तुमची साथ खूप महत्वाची आहे, मोलाची आहे. तर तुम्ही माझा हात कधीही सोडू नका आणि मला कधीही दूर करू नका आणि माझ्याकडनं जास्तीत जास्त नामस्मरण करून घ्या आणि माझं गुरुपद स्वीकारा असं म्हणायचं. आणि पुढच्या वर्षापर्यंत हे गुरुपद माझं स्वीकारा असं म्हणायचं. आणि ते नारळ, त्याच्यानंतर खडीसाखर, त्याच्यानंतर फूल आणि ती दक्षिणा, यथाशक्ती दक्षिणा ही महाराजांच्या पायापाशी ठेवून द्यायची. आता ती ठेवल्यानंतर त्या नारळाचं काय करायचं? त्या नारळाचं दुसऱ्या दिवशी काय करायचं? ती दक्षिणा जी आहे ती मंदिरात वगैरे महाराजांना तुम्ही केंद्रात, मंदिरात दानपेटीत ती देऊ शकता. किंवा त्याचं काही गोडधोड तुम्हाला नेता आलं त्या दक्षिणेचं तर महाराजांसाठी नेऊ शकता केंद्रात किंवा मंदिरामध्ये, किंवा दानपेटीत जरी ती रुजू केली तरी चालेल. त्याच्यानंतर जो नारळाचा गोड पदार्थ करायचा, तुम्हाला लाडू, करंजी काही तुम्ही करू शकता. त्याचं काही हे नाही. त्या नारळाचं तुम्ही वड्या करा, करंजी करा,
जे नारळाचे पदार्थ आहेत ते नारळाचे पदार्थ गोड पदार्थ एखादा करून खाऊ शकता, नैवेद्य महाराजांना दाखवून. अशा प्रकारे गुरुपद घ्यायचं आहे महाराजांचं. तर या प्रकारे तुम्ही महाराजांचं गुरुपद घ्या. तुम्हाला एकाच वेळेला समजा 2 गुरु करायचे असतील, समजा एखाद्या व्यक्तीला नाथ महाराजांना गुरु करायचे, दत्त महाराजांना गुरु करायचे आणि स्वामींनाही गुरु करायचे, 3 गुरु करायचे, तर त्याच नारळावर फक्त महाराजांना सांगायचं की नाथ महाराज, दत्त महाराज आणि स्वामी आई तुम्ही माझं गुरुपद स्वीकारा. जेवढे केवढे असतील तेवढ्यांचं नाव घ्यायचं आणि महाराजांना आपलं नाव सांगायचं, महाराजांना आपलं गोत्र सांगायचं आणि ते झाल्यानंतर महाराजांचं गुरुपद अशा रीतीने तुम्ही घेऊ शकता. त्यात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मंत्र पुढच्या ह्याच्यात मी शेवटी मंत्र देतो आहे, तो सगळ्यांनी अवश्य बघा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. वरील मंत्र तुम्ही गुरुपद घेताना, महाराजांचं गुरुपद घेताना म्हणू शकता.